गाडीची कंडिशन दाखवा, काय परिस्थिती आहे गाडीची बघा, इतकी भंगार झाली आहे. त्याला कुठं न्यायची म्हणलं तरी असं लावतं वाटते गाडीची, इतकी घाण झाली ही कंडिशन आहे. हे बघा कॅम्प, इतकी गर्दी. या पुण्यामध्ये यायचं म्हणलं की डोकं आउट होतंय बघा, इतकी गर्दी की मापाच्या बाहेर. डोकं खूप दुखायला लागलेलं आहे. ते काय मला मायग्रेनचा थोडासा त्रास होतो ना, त्याच्यामुळे जरा जास्त दुखतं डोकं. लगेच 1-2 दिवसात लगेच डोकं दुखतं. दर दिवसाड म्हणलं तरी डोकं दुखतं. काय करावं, काय डोकं चालं ना. आता इन्फेक्शन चालू आहे गाडीचं बघा. कलर तर बघू शकतात, काय कुठं उभी करायचं सुद्धा लायकीची राहिली नाही गाडी. इतका बेकार कलर झालेला आहे गाडीचा. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत आपली गाडी कलर करण्यासाठी. गाडीचं डेंटिंग पेंटिंग थोडंफार आहे आणि पेंटिंग पूर्ण गाडी करणार आहोत. तर निर्णय यासाठी घेतला की आपल्या गाडीचं काय झालंय, सिमेंट उडून पूर्ण कलर पूर्ण डॅमेज झालेला आहे गाडीचा. त्यामुळे आता चालवायची म्हटलं तरी कसं तरी वाटतं, 4 माणसात घेऊन जायचं म्हटलं तरी कसं तरी वाटतं. तेव्हा म्हटलं चला यार आज आपण गाडीचे कलरिंग करूयात. तर 4-5 दिवसापूर्वी अपॉइंटमेंट घेतली होती गाडीची. तर ते आज आपण गाडी सोडवायला चाललेलो आहे तिकडं. तर आपण आहे बोपगावमध्ये. तर विषय असा झाला, म्हणजे बरेच दिवसापासून आमचं चाललं होतं, वर्षापासून 1 वर्षाच्या आधीपासून चाललं होतं की गाडीला कलर करूयात. तर आधी चाललं होतं ब्लॅक कलर करायचा, नंतर म्हटलं नाही सिल्वर कलर करूया आणि ब्लॅक टॉप करूयात. तर परत विचार केला की सिल्वर पण नको आणि ब्लॅक पण नको. तर आपण डायरेक्ट गाडी करतोय पूर्ण व्हाईट. जी आपली ब्ल्यू कलरची गाडी आहे ती पूर्ण व्हाईट करतोय. आणि अजून थोडंसं इंटरेस्टिंग त्याच्यात पार्ट होणार आहे, तुम्ही बघणार आहात पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आता मला परत म्हणताल ही व्हिडिओ आली आहे याच्यानंतर कधी व्हिडिओ पडेल काय सांगता येत नाही, पण तसं काय नाही आहे मित्रांनो. ॲक्च्युली काय होतं, कधी कधी असं वाटतं की टाकावं न टाकावं असं बऱ्याचशा व्हिडिओ मी म्हणजे व्हिडिओ बनवल्यात पण टाकायच्या राहिल्या, सगळं राहिलं नाही का. अशा गोष्टी घडल्या, एडिटिंग करायचं राहिलं, काय काम जर काय असलं तर त्यातून राहून जातं आणि काम नसलं तरी त्यातून राहून जातं. तर आता आपण निघालेलो एक पुण्याला पिंपरी चिंचवडला. तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच समजेल की कुठं आपण गाडी टाकतोय नाही का पेंट करण्यासाठी. आता तुम्हाला कलर तर सांगून ठेवला मी की व्हाईट कलर करणार आहोत गाडीला आपण. तर हरकत नाही, फक्त त्याच्यात ट्विस्ट काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने ते दिसणार आहे, व्हाईट कलर कोणता असणार आहे, काय असणार आहे, त्याच्यासुद्धा बरेचसे प्रकार आहेत. तर जो मी विचार केलेला आहे ते व्हाईट कलर जर गाडीला शोभला तर गाडीला जबरदस्त आपली दिसणार आहे. तर गाडीला आपण 2017ला घेतली होती बघा, नोव्हेंबरमध्ये गाडी. आता 2026 चालू आहे, म्हणजे जवळपास 8 वर्ष आपल्या गाडीला पूर्ण झालेली आहेत. आणि 9वं वर्ष साधारणतः आता 8वं संपलन 9वं लागल नाही का. तर मित्रांनो बघूयात, आता गाडीनं सुद्धा आपल्याला आत्तापर्यंत एवढी साथ दिलेली आहे. तर छोटंसं गाडीसाठी आपण एक काहीतरी रिटर्न गिफ्ट म्हणून त्याला थोडी सजवूयात. तर आमचं चाललं होतं नवीन गाडी घ्यायचा प्लॅन, पण थोडंसं फायनान्शियल अभावी आपण तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे. कारण बरेचसे म्हणजे EMI वगैरे येतं, लोकांचे देणे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे. आणि त्याच्यात आता कसं ऑफ सीझन असल्यामुळं या 4-5 महिन्यामध्ये पाहिजे असा काही व्यवसाय झालेला नाही. तर हरकत नाही, बघूया, होईल हळूहळू. पहिलं म्हटलं ज्याचं आहे त्याचं देणं पहिलं भागवायचं, नंतर मग आपलं हे करायचं. पण गाडीसाठी कलर करणं गरजेचं आहे, कारण गाडी पूर्ण कलर डॅमेज झालेला आहे. आणि बाहेरच घेऊन जाताना सुद्धा तर कसं तरी वाटतं नाही का. जास्त काही खर्च नाही आहे, तर तेवढा ॲडजस्ट आपण करूयात काहीतरी नाही का. तर आत्ता आपण बघा बिवरीमध्ये पोचतोय. वातावरण तुम्ही बघू शकता, खतरनाक झालेलं आहे, सगळीकडे हिरवळ आहे. फक्त पाऊस असा म्हणावा असा आम्हाला काय पाऊस झालेला नाहीये. कोकणामध्ये लय पाऊस झालाय मित्रांनो, तर आम्हाला काय पाऊस असा पाहिजे असा नाहीये. तर राकेश मी निघालेलो आहे. फक्त काय झालंय, गाडी आपली नवाजबाईकडे असल्यामुळे आपल्याला आता येताना PMT वगैरे यावं लागणार आहे गाडी सोडून. गाडीची कंडिशन दाखवतो, काय परिस्थिती आहे गाडीची बघा, इतकी भंगार झाली आहे. त्याला कुठं न्यायची म्हणलं तरी असं लावतं वाटते गाडीची, इतकी घाण झाली ही कंडिशन आहे.
बघितली मित्रांनो तुम्ही गाडीची कंडिशन, ही अशा पद्धतीने गाडीची कंडिशन झाली, इतकी घाण झाली ही गाडी. मग आता ही गाडी कुठं न्यायची म्हणलं तरी असं वेगळं फिलिंग वेगळी येते या. मग असं कुठं 4 माणसाच्या किंवा असं जायचं म्हणलं बाहेर तरी असं नको वाटते गाडी न्यायला, अशी इतकी खराब झाली. त्यामुळे म्हणलं आता हिला रंगरंगोटी करून घ्यावी, मग ही गाडी वाईट चकाचक होईल. आणि हाय अजून तरी आपल्या गाडीने चांगली साथ दिलेली आहे. दुसरी गाडी घ्यायचं काही विषय नाही, सध्याची कंडिशन नाही तशी आत्ता दुसरी गाडी घेण्यासारखी, कारण सगळंच बंद आहे, डंपर बंद आहे, सगळं बंद आहे. आणि म्हणजे वातावरण तसं नाही आहे कंटिन्यू पावसाचं, पण सगळं शांत आहे. बघू कसं काय होतंय. गाडीच पहिलं टाकूयात आपण पेंटिंगला, कुठे टाकतो ते दाखवतोच तुम्हाला मी. आणि आत्ता आपण आहे बघा बापदेव घाटामध्ये, वातावरण बघा जबरदस्त, किरकोळ छाटको असं चितोडं येते ती. आणि इकडं काय पाऊस पाहिजे असं आपल्याला नाहीये बघा. वातावरण लय जबरदस्त, लय जबरदस्त नादखुळा वातावरण आहे. आणि हे ग मित्रांनो, की बापदेव घाट म्हणा किंवा दिवे घाट म्हणा, इथून पुण्याचा नजारा बघणं किंवा पुणे बघणं एक वेगळंच वातावरणच वेगळं दिसतं. बघू शकता पुन्हा कसा दिसतोय, जबरदस्त ना, जबरदस्त. काय क्या सीन है. त्याच्यामुळे काय होतं, शनिवार रविवार इकडे इतकी गर्दी असते की गाडी चालत नाही, एवढी गर्दी असते. पूर्ण गाड्या लागलेल्या असतात इकडं, लोक येतात खालून वरती, थोडंसं मन रिलॅक्स होतं, सगळ्या काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे लोक इकडे येतातच. लय जबरदस्त. हे बघा कॅम्प, इतकी गर्दी. या पुण्यामध्ये यायचं म्हणलं की डोकं आउट होतंय बघा, इतकी गर्दी की मापाच्या बाहेर, फुल ट्रॅफिक. आता आपण छावणीपाशी या नाही का, कंटोन्मेंट वगैरे पाशी कॅम्पमध्ये चाललोय. कॅम्पमधून आपल्याला पिंपरी चिंचवडला जायचंय, बायपासनं जायचं काही विषय नव्हता. तिकडं पण काय परिस्थिती तीच आहे. या त्या नवले ब्रिज पासून जे इतकं ट्रॅफिक लागतं भयानक की नको वाटतं तिकडं पण जायला, त्याच्यामुळे आपण इकडून जातोय. इथं बघू शकता इतकं ट्रॅफिक भयानक आहे की मापाच्या बाहेर. गाडी पुढं इथून सरकत नाही लवकर. तिथं गेलं ना, तिथून 2 रोड पडतात, एक सरळ कॅम्पमध्ये जातो आणि एक पुलगेटकडे वळतो. तिथून थोडं सुरळीत होतं, पण ही जी आहे ही 1 2 3 4 5 6 लेन 7 लेन, हे जे येतं पुढं जाऊन 1 लेन सिंगल डबल लेन करायचं म्हटल्यावरती एवढं ट्रॅफिक तर होणारच होणार. ते बघू शकता, अक्कल बंद होती तर. हो का, इथून आहे ना, इथून बघा इकडं ट्रॅफिक वेगळं होतं, ही सरळ वेगळं जातं. इथं पूर्ण बघा मोकळं आहे, पण मागं इतकं जाम होतंय ना की मापाच्या बाहेर. इथून पूर्ण मोकळं होतंय, महात्मा गांधी रोड फॉर 800 मीटर्स. बाकी काय नाही विषय. पण पुण्याशिवाय काय कामं पण होत नाहीत. काय जरी असलं तरी शेवटी पुण्यात यावंच लागतं या, आणि यायचं म्हणलं तर नको वाटतं या. आता आपण कॅम्प मार्गे असंच पुढं जाणार, रविवार पेठेतून असंच पुढं चिंचवडला जाणार आहे. आपल्याला जायचं आहे आदित्य बिर्ला हॉस्पिटल पाशी. ही SGS मॉल बघा, आणि ही आपली जिल्हा परिषद बिल्डिंग बघू शकता. इथं सारखं येणं कामामुळे आपल्या असतंच येणं सारखं, करणार काय आपला व्यवसाय आहे तो, त्याच्यामुळं सारखं जिल्हा परिषदला PWDला सारखं इथं येणं असतंय. तर आता आपण बघा कॅम्पमधून आपण निघालेलो आहे पुणा स्टेशनच्या साईडनं. पुणा स्टेशनवरून असं सरळ खाली निघणार आहे. तर पुणा स्टेशनकडं न जाता बाहेरनं आपलं डायरेक्ट आंबेडकर चौकातनं खाली निघायचं, आणि रविवार पेठेच्या तिथनं निघलं की आपलं डायरेक्ट सरळ सरळ आपलं जातोय बरोबर. BMW शोरूम बघा. आता इथं थांबलो होतो आम्ही, जर पाण्याची बॉटल आणि तर थंड घेतलं.
अजून इथून आपल्याला 8-8.5 किलोमीटर जायचं आहे, नाही का? 8-8.5 किलोमीटर इथून अजून जायचं आहे. थोडंसं बिस्लरी थंड घेण्यासाठी थांबलो होतो राकेश आणि मी. आता हे घ्यायचं आणि इथून निघायचं. कारण काय झालंय, डोकं खूप दुखायला लागलेलं आहे बहुतेक. ते काय मला मायग्रेनचा थोडासा त्रास होतो ना, त्याच्यामुळे जरा जास्त दुखतं डोकं लगेच. 1-2 दिवसात लगेच डोकं दुखतं. दर दिवसाड म्हणलं तरी डोकं दुखतं. काय करावं, काय डोकंच चालं ना. आता आपण छत्रपती मोटर्समध्ये आलोय. हे सुझुकीचं पण त्यांचंच आहे. बरंच मोठं आहे त्यांचं, बरंच, नाही का? मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. आता इन्फेक्शन चालू आहे गाडीचं बघा. कलर तर बघू शकता, काय कुठं उभी करायची सुद्धा लायकीची राहिली नाही गाडी. इतका बेकार कलर झालेला आहे गाडीचा. इथं छत्रपती मोटर्स बघा. आता आपण पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशनला आहे. गाडी सोडून आता आपण इथून जाणार आहे डायरेक्ट इथून स्वारगेटला. आणि स्वारगेटला जाऊन मग तिथून एसटीनं आपलं सासवडला जायचं आहे. काय बरोबर का नाही राखे? काढलंय आपण बघा. चला किधर से जायचे, मेट्रो प्रवास करूयात. लेडीज महिला आता आपण मेट्रोनं उतरलो आणि स्वारगेट बस स्टँडला आलो या. आता इथून आपल्याला सासवडला जायचं आहे. लय दिवसातनं बसतोय मी, त्यामुळे मला काय माहितीच नाही कुठे एसट्या लागतात किंवा काय. आमच्यासोबत राकेश आहे ना, तर राकेश म्हणला मला माहिती आहे कुठं लागते काय. कर राकेश, कुठं लागते? पलीकडच्या साईडला लागते वाटतं इथं मागं. कारण जाण्याचा कधी योगच आला नाही ना एस टीनं या 7-8 वर्षामध्ये. चला जाऊयात, एस टीचा प्रवास चालू करूयात आपला. आता आम्ही बसलो बघा एस टीमध्ये. हे इलेक्ट्रिक आहे. शिवाई मस्त आहे बस. एक नंबर बस, एक नंबर. फुल AC आणि एक नंबर बस. बसायची व्यवस्था वगैरे एक नंबर. काय चालतं राकेशनं खायला आणलं आता खाऊया टाइमपास. एक नंबर मित्रांनो, बस व्यवस्था एक नंबर. गादी बैठक वगैरे सगळं काय बसचं एक नंबर, मस्त एकदम. आता सासवड आहे डायरेक्ट. मित्रांनो आपलं डोकं दुखत होतं. एसटीतनं उतारलो, गोळ्या घेतल्या मायग्रेनच्या आणि पित्ताची. घरी गेलो, झोपलो गोळे खाऊन आणि साधनाला घरी सोडून आता आलोय बघा. आता वाजलेत 11. आता हॉटेल क्लोज करायचा टाईम झाला. सगळं आवरलंय बघू शकता तुम्ही. सगळं आवरलंय पोरांनी वगैरे. आतमध्ये ज्या मावशी आहेत त्या सगळ्या काम आवरत आहेत. भांडी वगैरे धुवायचं वगैरे काम चालू आहे. 5-10 मिनटात ते पण काम आवरेल. तर मित्रांनो खूप दिवसातनं हा ब्लॉग टाकला आपण. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. प्रयत्न करणार रोजच्या रोज किंवा हे रोजच्या रोज आपला ब्लॉग अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल. तर मित्रांनो भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.